महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. धुळे सुरत महामार्गावरील निकृष्ट कामाचा आणखी एक बळी ठरता वाचला. खड्डा चुकविताना टँकर थेट डिवायडरवर, महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर संतप्त प्रश्नचिन्ह. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणखी एक मोठी दुर्घटना घडता टळली. महामार्गावरील खोल खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात GJ03 CU 3791 क्रमांकाचा टँकर नियंत्रण गमावून थेट गंगापूर गावाजवळ नदीवरील पुलाच्या डिवायडरवर जाऊन आदळला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने महामार्गाच्या दयनीय अवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्ता अद्यापही पूर्णतः व्यवस्थित झालेला नाही. नवापूर ते कोंडाईबारी घाट दरम्यान अनेक ठिकाणी 1 ते 1.5 फूट खोल खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना ते वेळेत दिसत नाही. त्यामुळे अचानक वाहन वळवावे लागत असून अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. स्थानिक नागरिक व वाहन चालकांच्या मते नव्याने उभारलेला राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित, मजबूत आणि अनेक वर्ष टिकणारा असायला हवा होता. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काहीच काळात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महामार्गावरील परिस्थिती पाहता नागरिक संतप्तपणे विचारत आहेत, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ यांचे डोळे झाकलेले आहेत का? या महामार्गावरील लहान मोठे खड्डे त्यांना दिसत नाही का? या खड्ड्यांमुळे केवळ अपघातांचा धोका वाढलेला नाही तर वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि इतर सुटे भाग खराब होत असून वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यातच रस्ता आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण करून जबाबदारी झटकली. मात्र त्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करणे आणि दोषी आढळल्यास कारवाई करणे ही जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई होणार का की सर्व काही कागदोपत्रीच राहणार असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. आज टँकर डिवायडरवर आदळला आणि मोठी दुर्घटना टळली, परंतु उद्या एखादी बस, प्रवासी बस, शालेय बस किंवा चारचाकी वाहन भीषण अपघातग्रस्त झाले आणि निष्पाप नागरिकांचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय. दररोज हजारो वाहनधारक जीव मुठीत धरून या महामार्गावरून प्रवास करत आहेत. त्यामुळे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील सर्व खड्ड्यांची तातडीने दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी रईस भाई शेख, विसरवाड़ी. हाँ भैया, ये एक्सीडेंट कैसा हुआ? बॉडी गाड़ी वाले ने दबाया खड्डे की वजह से, तो लेफ्ट साइड में गाड़ी मतलब दबाया और गिर गया। कहाँ से कहाँ जा रहे थे? जामनगर से भर के उड़ीसा जा रहे क्या भरा हुआ है? हैं। क्या नाम है आपका? आ गया।